हिरव्या वाटणातील मस्त काळ्या हरभऱ्याची अगदी चमचमीत आणि टेस्टी अशी आज आपण उसळ पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी काळे हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. कुकरमध्ये हरभरे काढून घ्यायचे. त्यामध्ये हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून मीडियम फ्लेमवर 7 ते 8 याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये 2 हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला 1 ते 2 मिनिटांसाठी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं. आता हे परतवून झाल्यानंतर याला गार करून घ्यायचं. आपण इकडे हरभरे उकडण्यासाठी ठेवले होते ते सुद्धा अगदी छान मऊसूत असे आपले शिजलेले आहेत. आता वाटण तयार करून घेऊया. तर कांदा, लसूण, आलं आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता भाजीसाठी कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये जिरं घालायचं आहे. तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहे. कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर घातलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटं याला शिजवून घेऊया. पाणी तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने यामध्ये ॲड करू शकता. आता उकडलेले हरभरे यामध्ये घालायचे आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवून झाली की वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम अशी आपली हिरव्या वाटणातील काळ्या हरभऱ्याची भाजी इथे तयार झालेली आहे. गरमागरम चपातीसोबत, पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता. सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली त्रिकोणी बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून नक्की